स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसतिनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रांजणीत बंद घराचे कुलूप तोडून 67,000चा एवज लंपास। रांजणी तालुका कवटेमंकाळ येथील गाव भागामध्ये राहत असलेल्या प्रवीण संपतराव देसाई हे परगावी गेलेले असताना रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 67,000 रुपयांचा एवज लंपास केला आहे। या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली असून याबाबतची फिर्याद प्रवीण संपतराव देसाई वय वर्ष 35 राहणार रांजणी तालुका कवटेमंकाळ यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे। रांजणी येथे गाव भागात राहणारे प्रवीण देसाई हे पंचायत समिती कवटेमंकाळ येथे नोकरीस आहेत। प्रवीण देसाई आपल्या कुटुंबियांसमवेत दिनांक 17 रोजी परगावी गेले होते। अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन दिनांक 17 ते दिनांक 18 रोजीच्या दरम्यान रात्री 1:30 ते सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडी कोंडा तोडून दरवाजा उघडून बंद घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटास असलेले लॉक काढून त्यातील कपडे बाहेर विस्कटून कपाटातील छोट्या 4 कप्प्याचे कुलूप तोडून त्यातील 20,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची पिळ्याची अंगठी, 20,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, दोऱ्यात ओवलेले काळे मणी असलेले त्यामध्ये सोन्याच्या 2 वाट्या, 6 सोन्याचे मणी तसेच 9,000 रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची कर्णफुले साखळीतील त्यामध्ये डाळिंबी रंगाचा खडा असलेली 4,000 रुपये किमतीचे लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे 2 बदाम, प्रत्येकी 2 ग्रॅम वजनाचे 4,000 रुपये किमतीचे लहान मुलांच्या हातातील सोन्याच्या 2 अंगठ्या, प्रत्येकी 2 ग्रॅम वजनाची 10,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपये दराच्या एकूण 20 नोटा असा एकूण 67,000 रुपयांचा एवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। चोरीची घटना समजताच कवटेमंकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस करत आहेत।